सकाळपासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जो इथं पाऊस पडत आहे। आपण जर बघितलं तर सध्या नदी नाले देखील ओसंडून वाहू लागले आहे आणि त्यानंतर आता नाशिकच्या या गोदावरीला देखील आता पूर परिस्थिती निर्माण झालीचं पाहायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने हा मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर या ठिकाणी या गोदावरी नदी पात्राच्या परिसरातले जे छोटे मोठे मंदिर आहे ते देखील आता पाण्याखाली जाण्यास सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जी रामकुंड परिसरातील जी वाहनतळ आहे त्या पार्किंगच्या संपूर्ण परिसरामध्ये देखील आता पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणची वाहनं हटवण्यासाठी पालिका प्रशासन असेल त्यासोबत या ठिकाणी पोलीस कर्मचारी असेल ते संपूर्ण आता वाहनं त्या ठिकाणी हटवायचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी होणारे जे दिवसभरातले पूजाविधी आहेत त्या पूजाविधीसाठी येणाऱ्या पर्यटकांना त्यासोबत या ठिकाणच्या भाविकांना देखील हे संपूर्ण जो हा परिसर आहे तो आता या ठिकाणी खाली करण्यास सांगितलेला आहे। आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर पुराचा इंडिकेटर म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या आता पायापर्यंत जिथे पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यामुळे आता काहीशी पूर परिस्थिती वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आजूबाजूचा सराफ बाजाराचा परिसर असेल त्यासोबत मेन रोडचा परिसर असेल जो मुख्य बाजारपेठ परिसर आहे त्या ठिकाणाच्या परिसरामध्ये देखील आता पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जो आठवडा बाजार भरतो त्या आठवडा बाजाराच्या परिसरामध्ये देखील आता पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता संपूर्ण रामकुंड परिसरामधून ही जी गोदावरी नदी आहे ती आता दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर सकाळपासून या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे आता काही प्रमाणात गोदावरी नदीला जो तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकला 2 दिवस जो तो मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आज सकाळपासून पावसाचा जोर नाशिकमध्ये वाढताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आता या रामकुंड परिसरामध्ये अशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर रामकुंड परिसरात हे जे छोटे मोठे मंदिर आहे, जो गांधी तलाव आहे तो देखील या ठिकाणी पूर्णतः आता पाण्याखाली गेल्याचा पाहायला मिळत आहे। त्यासोबत या ठिकाणी जे मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर आहे त्याला देखील आता पाण्याने वेढा दिलेला आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण रामकुंड परिसर असेल, गोदावरीचा नदीपात्राचा आजूबाजूचा परिसर असेल तो आता खाली करण्यास प्रशासनाकडनं या ठिकाणी युद्ध पातळीवर आपल्याला काम सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि भाविक देखील या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी प्रशासनाकडनं आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामॅन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।